लालकृष्ण अडवाणी हे नाव आपल्याला नवीन नाहीये, म्हणजेच LK अडवाणी, ज्यांना नुकताच भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्या एकंदरीत आयुष्याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला दिसून येतं की एक पक्षनिष्ठा, विचारनिष्ठा असणारा एक असा राजकारणी ज्यानं भारतातल्या राजकारणामध्ये एक महत्वाची भूमिका बजावलेली आहे. जो भाजप पक्ष आज मोठ्या सत्तेमध्ये आहे, त्या भाजप पक्षाला लोकसभेमध्ये केवळ 2 जागा होत्या, त्यावेळेसपासून लढणारा हा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, ते देशाचा उपपंतप्रधान या पदापर्यंत जाण्याची ही मोठी कारकीर्द त्यांची राहिलेली आहे. मग लालकृष्ण अडवाणी यांचं जर एकंदरीत आयुष्य बघितलं तर त्या आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी, बऱ्याच विसंगती त्या आहेत, त्या जाणून येणाऱ्या दिसतील. आपल्याला माहिती आहे की आता जे राम मंदिर आपण आता साकार झालेलं बघितलं, त्या राम मंदिरासाठी 90च्या दशकामध्ये रथयात्रा आयोजित करणारे हे लालकृष्ण अडवाणीच होते. त्यानंतर जर बघितलं तर या भाजप जो आज सत्तेमध्ये केंद्रस्थानी आहे, त्या भाजपला या सत्तेपर्यंत नेण्यासाठी आणि या सत्ता आल्यानंतर सर्वोच्च पद मिळत असताना सुद्धा आपण स्वतः बाजूला होऊन ते पद हे दुसऱ्यासाठी मोकळं करून देणारे लालकृष्ण अडवाणी आणि त्यासोबतच आता भारतरत्न हा पुरस्कार मिळवलेले लालकृष्ण अडवाणी हे जे आहेत हे आपल्यासाठी महत्वाचे ठरतात, भारतीय राजकारणासाठी महत्वाचे ठरतात. कारण एकेकाळी लोह पुरुष असा त्यांचा उल्लेख भारतीय राजकारणामध्ये होत असे. स्वभाव जर बघितला तर अतिशय मृदू आणि मनमिळावू स्वभावाचे हे लालकृष्ण अडवाणी होते आहेत आणि त्यांच्या बाबत आपल्याला एकंदरीत या भारतरत्न पुरस्काराबाबत च्या अनुषंगानं आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून, परीक्षेच्या परिप्रेक्षाच्या अनुषंगानं काय महत्वाचे मुद्दे ठरतात ते जर आपण बघितलं, त्यांची व्यक्तिगत माहिती जी आहे यावरती कदाचित प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 ला आहे आणि जन्माचं ठिकाण आज त्यांना भारतरत्न मिळाला आहे, परंतु ज्या पाकिस्तानचा द्वेष केला जातो त्या पाकिस्तानातल्या कराची शहरामध्ये लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म झालेला आहे 27 साली. आणि परत ज्यावेळेस फाळणी झाली, फाळणीच्या काळामध्ये दिल्ली सारख्या भागामध्ये ते स्थलांतरित होतात आणि तिथंच त्यांची राजकीय कारकीर्द सुद्धा सुरू होते आणि पहिल्यापासून केवळ एका पक्षामध्ये ते राहिलेले आहेत. एका पक्षाचं पद त्यांनी स्वीकारलं आणि शेवटपर्यंत त्याच पक्षात ते राहिले. आजकालच्या राजकारणामध्ये दुर्मिळ असा होत चाललेला हा गुण या राजकारणाचा आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, आज आपण बघतो की अगदी मेट्रो ट्रेनच्या किंवा बुलेट ट्रेनच्या वेगानं लोक पक्ष बदलतात, निष्ठा बदलतात, परंतु विचारांची, पक्षाची निष्ठा बाळगणारा हा एक महत्वाचा नेता या भारतीय राजकारणामध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतोय. हे भारतीय राजकारणामध्ये 2002 ते 2004 पर्यंत भारताचे 7वे उपपंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं. भारतीय जनता पक्षाचे सहसंस्थापक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजेच RSS चे सदस्य सुद्धा आहेत. 1998 ते 2004 या काळात ते सर्वाधिक काळ गृहमंत्री राहिलेले आहेत. देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी कार्यकाळ बघितलेला आहे. लोकसभेमध्ये सर्वाधिक काळ ते विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा त्यांनी पद भूषवलेलं आहे. 2009च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ते नावारूपास आलेले होते. अडवाणी यांचा जन्म कराचीमध्ये झाला आणि भारताच्या फाळणीनंतर ते स्थलांतरित झाले आणि मुंबईत स्थायिक झाले, जिथे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा पूर्ण केलेलं आहे. 1941 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी अडवाणी RSS मध्ये सामील झाले आणि राजस्थान प्रचारक म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. 51 मध्ये अडवाणी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या भारतीय जनसंघाचे, हा जो जनसंघ होता त्याचे सदस्य बनले आणि संसदीय कामकाजी प्रभारी, सरचिटणीस, दिल्ली युनियनचे अध्यक्ष अशा पद्धतीने विविध भूमिका या पक्ष संघटनेमध्ये त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि त्या भूमिकांना सातत्याने न्याय दिला आणि त्या भूमिका आतापर्यंत त्यांनी जपलेल्या आहेत. लक्षात ठेवा, 1967 मध्ये ते प्रथम दिल्ली महानगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. RSS चे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य 1970 पर्यंत त्यांनी काम केलं. 1970 मध्ये अडवाणी प्रथम राज्यसभेचे सदस्य झालेले आहेत, लक्षात घ्या. आणि 1989 पर्यंत 4 टर्म त्यांनी काम केलेलं आहे राज्यसभेचे सदस्य म्हणून. 1973 मध्ये जनसंघाचे अध्यक्ष झाले. 77च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी जनसंघ हा जनता पक्षामध्ये विलीन झालेला आहे. निवडणुकीत जनता पक्षाच्या विजयानंतर अडवाणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री. आणि राज्यसभेतील सभागृहामध्ये ते सभागृहाचे नेते म्हणून सुद्धा निवडले गेले. 1980 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक आहेत. 3 वेळा पक्षाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. 1989 मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले आणि त्यांनी 7 वेळा लोकसभेमध्ये कामगिरी बजावलेली आहे. 1992 मध्ये आणि त्यानंतरच्या बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर आलेला आरोप त्यांच्यावरती झाला, परंतु पुराव्याअभावी कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने ते अयोध्येतील विवादित राम जन्मभूमीच्या जागेवरती मंदिर बांधण्याच्या चळवळीचे प्रमुख समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यानंतर 1990च्या उत्तरार्धामध्ये
हिंदुत्वाच्या राजकारणाचा उदय झाला आणि त्यांनी दोन्ही सभागृह जे आहेत त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहिलं. 98 ते 2004 पर्यंत गृहमंत्री, 2002 ते 4 पर्यंत उपपंतप्रधान आणि 2019 पर्यंत भारतीय संसदेमध्ये त्यांनी काम केलं. एक प्रमुख राजकीय पक्ष म्हणून भाजपच्या उदयाचं श्रेय हे साहजिकपणे जसं वाजपेयींना दिलं जातं तसंच ते आडवाणींना सुद्धा दिलं जातं. वाजपेयी आणि आडवाणी ही जी जोडगोळी त्या काळातल्या भाजपच्या पायाभरणीची एक महत्वाची भूमिका बजावणारी जोडी म्हणून ओळखली जाते आणि त्यातलेच हे आडवाणी. परत 2015 मध्ये त्यांनी पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना देण्यात आला. 2024 मध्ये आता त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर हे काही महत्वाचे त्यांच्या आयुष्यातले व्यक्तिगत मुद्दे आहेत. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील किंवा वैयक्तिक प्रारंभिक जीवनामध्ये काय घडलंय. आडवाणी यांचा जन्म कराची मधील ब्रिटिश भारत येथे एका सिंधी हिंदू ब्राह्मण कुटुंबामध्ये किशनचंद डी आडवाणी आणि ज्ञानी देवी यांच्या पोटी झालेला आहे. त्यांचे शिक्षण सेंट पॅट्रिक हायस्कूल कराची, डीजी नॅशनल कॉलेज हैदराबाद सिंध येथे झालेले आहे. भारताच्या फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. बॉम्बे येथे ते स्थायिक झाले, जिथे त्यांनी बॉम्बे विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली. आडवाणी यांनी फेब्रुवारी 1965 मध्ये कमला आडवाणी यांच्याशी विवाह केला आणि त्यांना एक मुलगा जयंत आणि एक मुलगी प्रतिभा हे 2 अपत्य. प्रतिभा एक टेलिव्हिजन निर्माती आहे. तिच्या वडिलांनी त्यांच्या राजकीय कार्यात मदत करते आणि एप्रिल 2016 मध्ये त्यांच्या पत्नीचे वृद्धापकाळामध्ये निधन झालं. ठीक आहे. करिअर बघा 1941 ते 51 सुरुवातीची काही वर्ष ही एक पक्ष संघटनेतील सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या करिअरची राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी केली आणि वयाच्या 14 वर्षी आडवाणी 1941 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य बनले. त्यामध्ये ते सामील झाले. शाखा चालवणारा प्रचारक, पूर्ण वेळ कार्यकर्ता बनले आणि 1947 मध्ये कराची युनिटचे ते सचिव सुद्धा बनले. भारताच्या फाळणीनंतर आडवाणी राजस्थानमध्ये प्रचारक म्हणून अलवार, भरतपूर, कोटा, बुंदी, झालावाड या जिल्ह्यामध्ये 1952 पर्यंत कार्यरत राहिलेले आहेत. ठीक आहे. आणि बघा 51 ते 70 जनसंघ आणि डीएमसीचे चेअरमन श्यामाप्रसाद मुखर्जी आपण मगाशी यांनी बघितलं की जनसंघाची स्थापना केली आणि सुरुवातीपासून त्यांनी त्याचं काम केलेलं आहे. बीजेएस असं म्हटलं जायचं. राजस्थानमधील सरचिटणीस एस भंडारी यांचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1957 मध्ये दिल्लीला गेले आणि सरचिटणीस आणि नंतर जनसंघाच्या दिल्ली युनिटचे ते अध्यक्ष सुद्धा बनले. 1966 ते 67 पर्यंत त्यांनी दिल्ली मेट्रोपॉलिटन काउन्सिल डीएमसी मध्ये बीजेएसचे नेते म्हणून काम केलेलं आहे आणि 1967 मध्ये दिल्ली मेट्रोपॉलिटन काउन्सिलच्या निवडणुकीनंतर ते परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि 1970 पर्यंत त्यांनी काम केलं. त्यांनी KR मलकानी यांना संघटक RSSचे साप्ताहिक वृत्तपत्र प्रकाशित करण्यास मदत केली आणि त्यासोबत 1966 मध्ये त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीवरती सदस्य झाली. ठीक आहे. ऑर्गनायझर जे आहे हे RSSचे जे मुखपत्र आहे त्या ऑर्गनायझर मध्ये त्यांनी सहसंपादक म्हणून सुद्धा त्या पद्धतीने कार्य जे आहे ते केलेलं आपल्या इथं बघायला मिळालं. ठीक आहे. 1971 ते 75 मध्ये संसदेतील प्रवेश आणि जनसंघाचे नेते बनले. 1970 मध्ये आडवाणी 6 वर्षाच्या कार्यकाळासाठी दिल्लीतून राज्यसभेचे सदस्य बनले. आपण मगाशी उल्लेख केला तो बघितला. 76 ते 80 मध्ये जनता पक्ष आणि कॅबिनेट मंत्री, पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालेले आहेत या काळामध्ये. 76 ते 80च्या काळामध्ये हा कार्यकाळ जो आहे हा खरं तर भाजपसाठी कठीण कालखंड किंवा सुरुवातीचा कालखंड आणि त्यामध्ये आडवाणीसारखं नेतृत्व या पक्षाला मिळणं ही एक मोठी बाब ठरते. ओके. 1981 ते 89 मध्ये भाजपची स्थापना आणि सुरुवातीच्या वर्षामध्ये आडवाणीचं त्यांना लाभलेलं नेतृत्व आणि त्यातून या पक्षाची लोकसभेमधल्या 2 जागा ते आजची अवस्था किंवा आजची परिस्थिती इथपर्यंत झालेला जो प्रवास आहे हा प्रवास आपण सर्वांच्या डोळ्यासमोर आहे आणि लखवासा हा प्रवास आहे. विश्व हिंदू परिषदेच्या अयोध्येतील बाबरी मशिदीच्या जागेवरती हिंदू देवता राम मंदिर जे आहे आज आपण बघितलं की मोठ्या जल्लोषामध्ये राम मंदिराची उभारणी आज अयोध्येमध्ये झालेली आहे आणि याचं कुठेतरी श्रेय हे लालकृष्ण आडवाणी यांना जात आहे. हा वाद खूप दिवस चालला. मग त्या वादातून बऱ्याच गोष्टी घडल्या आणि मग भारतीय राजकारणामध्ये एक हिंदुत्ववादी राजकारणाचा झालेला प्रवेश असेल आणि त्यातून मग भाजप या पक्षाचे झालेले वाढ असेल. VP सिंग यांनी राष्ट्रीय आघाडीचे सरकार स्थापन केले तेव्हा आडवाणी लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. 1990 ते 97 मध्ये रथयात्रा आणि भाजपचा उदय म्हणजेच या रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण भारत त्यांनी पिंजून काढला आणि भारतामध्ये हिंदुत्वाची लाट त्यांनी पेरली आणि त्यातून राम मंदिराचा हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि त्यातून भाजपच्या संघटनेची एक संघटनात्मक पातळीवरची बांधणी खऱ्या अर्थानं झाली. कार्यकर्त्यांची जोडणी झाली आणि एक विचार म्हणा किंवा एक पक्ष म्हणून हा पक्ष जो आहे तो मजबूत होत गेलेला त्या काळखंडामध्ये बघायला मिळेल आणि याचं श्रेय आडवाणी यांना जातं.
1998 ते 2004 या काळामध्ये गृहमंत्री आणि उपपंतप्रधान, देशाचं दुसऱ्या क्रमांकाचं पद उपपंतप्रधान हे खरं तर त्यांनी भूषवलं. खरं तर पंतप्रधान पदापर्यंत निवड त्यांची झाली असती, परंतु वाजपेयी यांच्यासाठी त्यांनी आपकी बारी अटल बिहारी अशी घोषणा त्या काळात झाली आणि मग आपली महत्वाकांक्षा बाजूला सारून त्यांनी आपल्या सहकार्याला पंतप्रधानपदी बसवण्यासाठी सुद्धा त्यांनी बसवलं आणि कुठेही याची वाच्यता त्यांनी केली नाही की मी असा त्याग केलाय किंवा माझ्या मनामध्ये ती महत्वाकांक्षा आहे असं न बोलून दाखवणारा एक दुर्मिळ राजकारणी भारताच्या राजकारणामधला हा अडवाणी ठरतात. आणि खरं तर एक मोठेपण म्हणता येईल त्यांच्या व्यक्तिमत्वामधलं हे. अडवाणी 2005 मध्ये अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री कोंडोलिझा राईस यांच्यासोबत 1998च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA आणि मार्च 1998 मध्ये वाजपेयी यांनी पंतप्रधान मधून परत सत्तेवर सर्वसाधारणपणे आल्यानंतर मग तो काळ जो आहे हा खरं तर खूप मोठ्या परिवर्तनाचा, मोठ्या उलढालहालीचा हा कालखंड 97-98चा राहिला. आणि त्या काळामध्ये अमेरिकेचा सुद्धा इन्फ्लुएन्स त्या काळामध्ये भारतीय राजकारणामध्ये थोड्याफार प्रमाणावरती होत होता आणि त्यातून मग भाजप जो आहे हा या सत्तेच्या जवळ गेलेला बघायला मिळतो. अडवाणी तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आले, गृहमंत्री बनले. ललिता यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ने सरकारला पाठिंबा काढून घेतल्याने केवळ 13 महिन्यानंतर सरकार त्या काळामध्ये पडलं. ताज्या निवडणुका पुकारण्यात आल्या आणि 99च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजप नेतृत्वामधील NDAने पुन्हा बहुमत मिळवलं आणि अडवाणी गांधीनगरमधून 4थ्या टर्मसाठी विजयी झाले. त्यांनी गृहमंत्री पदाची जी सूत्र आहेत ती स्वीकारली आणि 2002 मध्ये त्यांनी उपपंतप्रधान या पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. 4 ते 9 विरोधी पक्ष नेतेमधून ते राहिले. 2004च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेवरती आली. भाजपचा पराभवाचा सामना करावा लागला. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले आणि अडवाणी लोकसभेमध्ये 5व्यांदा विजयी झाले आणि विरोधी पक्षनेते म्हणून ते तिथे बसले. 2004च्या पराभवानंतर वाजपेयी जे आहेत हे सक्रिय राजकारणातून निवृत्त झालेले आहेत आणि अडवाणी भाजपचे नेतृत्व करण्यास त्यांनी जास्त महत्व दिलं. भाजपच्या संघटनात्मक पातळीवरती संघटनाला त्यांनी जास्त महत्व दिलं सक्रिय राजकारणापेक्षा आणि त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळाले. 2014 मध्ये आपल्याला भाजप हा पक्ष सत्तेमध्ये परत आलेला आहे आणि त्यावेळेस मग पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव पुढे आलं आणि परत एकदा पंतप्रधान पदाची संधी त्यांची डावलली गेली आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आणि तिथपासून मग ते सक्रिय राजकारण असेल, संघटनात्मक राजकारण असेल यापासून दूर दूर गेले आणि वाढलेलं वय सुद्धा हे एक महत्वाचं कारण त्याला आहे. आणि आता एक निवृत्तीचा काळ ते भोगत असताना आता भारतरत्न हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. भारतरत्न या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि हे खूप महत्वाचं म्हणता येईल. 2009 ते 2015 या पंतप्रधान पदाची उमेदवारी आणि नंतरची काही वर्ष त्या काळामध्ये त्यांची राहिलेली आपल्याला बघायला मिळेल, ज्याचा उल्लेख आत्ताच आपण केला. लोकसभेमध्ये अडवाणी 6व्यांदा विजय मिळवला असला तरी 2009च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून पराभव झाला होता. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग परत 2009 नंतर सत्तेवर आले. निवडणुकीतील पराभवानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी विरोधी पक्ष नेतेपद जे आहे हे सुषमा स्वराज यांच्याकडे सोपवलं. 2010 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून ते निवडून आले आणि अडवाणी 2014 सालची सार्वत्रिक निवडणूक गांधीनगर मधून लढवली. सलग 5व्यांदा विजय मिळवला. नंतर ते मुरली मनोहर जोशी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत भाजपाच्या मार्गदर्शक मंडळाच्या विजन कमिटीचा भाग बनवण्यात आले. ठीक आहे, हे भाग बनवता आले. ठीक आहे, हे मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. आता रथयात्रा ही त्यांच्या आयुष्यामधला एक मोठा इव्हेंट ठरतो. राम रथयात्रा त्यांनी काढली आणि त्याची फलश्रुती ही राम मंदिराच्या उभारणीमध्ये आता झालेली आपल्या सगळ्यांनी आपण त्याचे साक्षी आहोत. ठीक आहे. एकूण 14 राज्ये 2 केंद्रशासित प्रदेशामधून मार्ग करून संविधान 80वी घटना दुरुस्ती विधेयक आणि लोकप्रतिनिधी दुरुस्ती विधेयक या 2 विधेयकांविरुद्ध लोकांचा जनादेश मिळवण्याच्या उद्देशाने मिरवणुका काढण्यात आल्या आणि 25 सप्टेंबर 2000 रोजी भोपाळ येथे ते एकत्रित आले. सुवर्ण जयंती रथयात्रा मे जुलै 1997 दरम्यान मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते आणि भारतीय स्वातंत्र्याच्या 50व्या वर्षाच्या उत्सवात भाजपला सुशासनासाठी वचनबद्ध पक्ष म्हणून प्रक्षेपित करण्यासाठी आयोजित करण्यात आली. भारत उदय यात्रा 2004च्या निवडणुकीपूर्वी ही यात्रा झाली. त्यानंतर भारत सुरक्षा यात्रा ही साधारणतः भाजपने 6 एप्रिल ते 10 मे 2006 या दरम्यान अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली काढलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर जलचेतना यात्रा ही सर्वसाधारणपणे 11 ऑक्टोबर 2011 रोजी बिहारमधील
सीताबाई डायरा या इथून ही शेवटची यात्रा काढण्यात आली आणि त्याचा उद्देश तत्कालीन सत्ताधारी युपीए सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनमत एकत्र करणं आणि सुशासन आणि स्वच्छ राजकारण हे भाजपाच्या अजेंड्यात त्याला चालना देणं हे या सगळ्या यात्रांच्या मागे त्यांचं मुख्य प्रयोजन जे आहे ते असलेलं बघायला मिळतं। एकूण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी धारण केलेली कोणती कोणती पदं आहेत हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे ठरतात। आडवणे यांच्याकडे असलेली विविध पदे बघा, 1967 ते 70 अध्यक्ष मेट्रोपॉलिटन काउन्सिल दिल्ली, त्यानंतर 70 ते 72 अध्यक्ष भारतीय जनसंघ बीजेएस दिल्ली, त्यानंतर 1970 ते 76 पहिली टर्म राज्यसभा, मग 73 ते 77 अध्यक्ष भारतीय जनसंघ, 76 ते 82 दुसरी टर्म राज्यसभा, 77 ला सरचिटणीस जनता पक्षाचे, त्यानंतर 77 ते 79 केंद्रीय कॅबिनेट मंत्री माहिती आणि प्रसारण मंत्रालय, त्यानंतर 1977 ते 79 सभागृह नेते राज्यसभेचे, 80 ते 86 सरचिटणीस भारतीय जनता पार्टी भाजप, 80 ते 86 नेते भारतीय जनता पक्ष राज्यसभा, 76 ते 82 तिसरी टर्म राज्यसभेची, 86 ते 91 अध्यक्ष भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजपा आणि 1988 ते 1989 चौथी टर्म राज्यसभेची, त्यानंतर 1989 ते 91 9व्या लोकसभेसाठी पहिल्यांदा निवडून आले आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी कार्यकाळ जो आहे तो राहिलेला आहे। 1991 10व्या लोकसभेसाठी निवडून आले दुसरी टर्म विरोधी पक्षनेते लोकसभा, परत 91 ते 93 93 ते 98 अध्यक्ष भारतीय जनता पक्ष, 1998 12व्या लोकसभेसाठी निवडून आले तिसऱ्यांदा, 1998 ते 99 केंद्रीय कॅबिनेट मंत्री गृह व्यवहार, नंतर 99 ला 13व्या लोकसभेसाठी निवडून आले चौथी टर्म आहे त्यांची आणि त्यानंतर 99 ते 2004 केंद्रीय कॅबिनेट मंत्री गृह व्यवहार गृहमंत्री आणि परत 2002 ते 2004 भारताचे उपपंतप्रधान। ठीक आहे, 2002 मध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री कोळसा आणि खाण, 2003 ते 4 केंद्रीय कॅबिनेट मंत्री कार्मिक पेन्शन आणि सार्वजनिक तक्रारी, 2004 मध्ये 14व्या लोकसभेसाठी निवडून आले पाचव्यांदा, 2009 मध्ये 15व्या लोकसभेसाठी निवडून आले सहाव्यांदा आणि 2009 मध्ये विरोधी पक्षनेते लोकसभेचे बनलेले आहेत। 2014 मध्ये 16व्या लोकसभेसाठी निवडून आले, 7वी टर्म त्यांची ही लोकसभेची ठरली। ठीक आहे, लक्षात ठेवा। आणि एवढी मोठी अशी राजकीय कारकीर्द त्यांची राहिली आणि या कारकिर्दीतून एक मोठं कार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे। मग त्या अनुषंगाने त्यांना पद्मविभूषण 2015 भारत सरकार आणि भारतरत्न आता 2024 ला हे पुरस्कार त्यांना देण्यात आलेले आहेत। या वर्षीचा हा दुसरा भारतरत्न पुरस्कार आहे। कर्पूरी ठाकूर यानंतर लालकृष्ण अडवाणी यांना हा जाहीर झालेला आहे। त्यांच्या राजकीय कारकिर्दीसोबत त्यांनी लिहिलेले ग्रंथ यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील। तर त्या ग्रंथांमध्ये अ प्रिझनर स्क्रॅप बुक 2002, ठीक आहे, प्रिझनर स्क्रॅप बुक, ठीक आहे, सुरक्षा आणि विकासासाठी नवीन दृष्टिकोन 2003, माय कंट्री माय लाईफ 2008, जसा मी पाहतो आहे लालकृष्ण अडवाणींचा ब्लॉग आणि पोस्ट जे आहेत जसा मी पाहतो आहे या नावाने ते पब्लिश होत होते। नजरबंद लोकतंत्र 2016, दृष्टिकोन 2016, राष्ट्र सर्वोपरी 2014 अशी काही त्यांची ग्रंथसूची आहे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही जी पुस्तकं आहेत ही अडवाणींची पुस्तकं महत्वाची ठरतात। आता स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, कंबाईनच्या जागा या मोठ्या प्रमाणावरती येणार आहेत, तर तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या बॅचेस तुमच्यासाठी आहेत बघा। PSI फाउंडेशन बॅच, त्यासाठी ध्येय वर्दी या नावाने बॅच आपण सुरू केली आहे। महाराष्ट्रामध्ये नावाजली गेलेली ही बॅच आहे। महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट फॅकल्टीज या बॅच मध्ये आहेत। बॅचच्या अधिक माहितीसाठी 922601818530121002 या नंबरला संपर्क करा। इन्फिनिटीचा ऍप डाउनलोड करा। इन्फिनिटीचा पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्रभारती चौक, नारायणपेठ, पुणे। त्यासोबत आमची प्रतिज्ञा बॅच ही कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली आहे। या बॅचची ऑफलाईन फी केवळ 9,999, ऑनलाईन फी केवळ 4,999 इतकी कमी फीज मध्ये एकमेव उपलब्ध असणारी ही बॅच आहे। त्यासोबत आता जी राज्यसेवेची गॅजेटेड सर्व्हिसेसची प्रिलिम्स होणार आहे त्यासाठी इन्फिनिटी प्रयास टेस्ट सिरीज आम्ही सुरू केलेली आहे आणि यासाठी एकूण जीएचच्या आणि सीसॅटच्या या दोन्ही टेस्ट होतील। एकूण 20 टेस्ट असतील आणि फीज आहे केवळ 599, ही ऑफलाईन, ऑनलाईन 399 आणि या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय की टेस्ट सिरीज पूर्णपणे बायलिंग्वल आहे आणि त्यासोबत याचं विश्लेषण हे व्हिडिओ आणि पीडीएफच्या स्वरूपामध्ये तुम्हाला देण्यात येईल। यासाठी 922601818530121002 या नंबरला संपर्क करा। परत एकदा इन्फिनिटी अकॅडमीचा पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्रभारती चौक, नारायणपेठ, पुणे। धन्यवाद।